सर्वांना नमस्कार. आज आपण सखी सावित्री समिती मार्च 2026 प्रोसिडिंग व इतिवृत्त लेखन पाहणार आहोत. आज दिनांक रोजी शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली. समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेत शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य, शिक्षक प्रतिनिधी, पालक सदस्य उपस्थित होते. सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ठराव आहे तसे मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 2. 100% नोंदणी व उपस्थिती. शाळेतील सर्व विद्यार्थिनींची 100% नोंदणी व नियमित उपस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींची गळती थांबविणे, अनुपस्थिती कमी करणे व शिक्षणाची सातत्यता राखणे यासाठी पालक संपर्क, घरभेटी व जनजागृती उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांशी त्वरित संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन करावे. गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक व आवश्यक सहकार्य देण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 3. शाळाबाह्य विद्यार्थी शोध. शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांचा सर्वेक्षणाद्वारे शोध घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. गावातील व परिसरातील स्थलांतरित कुटुंबाची माहिती गोळा करून शाळाबाह्य मुलांची यादी तयार करण्यात आली. संबंधित पालकांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा, पुस्तके व शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले. संबंधित पालकांना समुपदेशन करून मुलांना तात्काळ शाळेत दाखल करणे, नियमित उपस्थिती व शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष लक्ष देणे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 4. समुपदेशन. विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, अभ्यासाची पद्धत, परीक्षेची भीती, आत्मविश्वास वाढवणे तसेच भावनिक समस्या यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक संवाद, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण व करिअर निवडीसंदर्भात योग्य माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी व क्षमतांचा विचार करून भविष्यातील करिअर संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्र आयोजित करण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 5. बालविवाह रोखणे व शासकीय योजनांबाबत जनजागृती. बालविवाह प्रतिबंध व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच मुलींसाठी उपलब्ध शासकीय योजना, शिष्यवृत्ती, आरोग्य व शिक्षण सुविधा यांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधासाठी गाव पातळीवर सातत्याने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे, शासकीय योजनांची माहिती प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्यात यावी असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 6. ऐनवेळी उपस्थित होणारे विषय. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद.